आम्ही हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुरू केला होता। बरं आता तो जोड व्यवसाय न राहता आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे। यातून जे आम्हाला उत्पन्न मिळते या उत्पन्नातून एक ट्रॅक्टर आम्ही घेतलेला आहे, एक बुलोरा गाडी घेतलेली आहे। नमस्कार, माझे नाव कोमल विजय कोळपे, राहणार मिटकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। नमस्कार, माझे नाव विजय बाबासाहेब कोळपे। आम्ही मागील 7 वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता। मागील 7 वर्षात आमच्याकडे फक्त 2 गायी होत्या। त्यापासून आमच्याकडे 20 गायी आणि 8 वासरं, 3 म्हशी व 8 मेंढ्या आहेत। आम्ही हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुरू केला होता। बरं आता तो जोड व्यवसाय न राहता आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे। आमच्याकडे आता सध्याला 120 लिटर दूध जाते। हा व्यवसाय करत असताना आम्हाला 10 दिवसाला पैसे भेटू लागले, त्यामुळे आम्हाला चांगली कल्पना भेटली। आम्ही गायी वाढवत गेलो। सकाळी आम्ही पहिल्यांदा गायी बांधून घेतो, नंतर इंद्रनील गोरीपेन आणि मकाचं भरतं टाकतो। खाद्य खाल्ल्यानंतर आम्ही मकाची वैरण, घास गवत कुटी करून घेतो, गायीसनी दाबतो आणि परत धाराला सुरुवात करतो। आता आमच्या गोत्यामध्ये HF जातीच्या 20 गायी आहेत। त्या आमच्या गायी निरोगी राहण्यासाठी आम्ही मकाची वैरण, कडबळ व इंद्रनील पशुखाद्य देतो। हिंदुस्तान पणीची पेंड इंद्रनील ही आम्ही कमी पैशात आणि जादा गुणवंत असल्यामुळं आम्ही चारत असतोय। हिंदुस्तान स्पीडचं कॅल्शियम ही आम्ही येलेल्या गायीला वापरत असतोय। जर का शरीरातलं गायीच्या कॅल्शियम कमी झालं तर ती भरून निघण्यास मदत होत असते। हिंदुस्तान स्पीडचं 1 नंबरचं खाद्य आम्ही वासरांना 20 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत चालत असतो। आम्ही आमच्या पाड्याशनी 7 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत हिंदुस्तान स्पीडचं 2 नंबरचं खाद्य चारत असतो। हिंदुस्तान स्पीडचे बारक्या वासरांची खाद्य ही आम्ही आमच्या गोट्यावर वापरत असतो आणि चालूही ठेवलेले आम्ही नेहमी आहे। नवीन पिढीनं जर गायीचा गोठा तयार करायचा असेल तर पाणी आणि वला चारा हे उपलब्ध पहिला केला पाहिजे आणि त्याबरोबरच इंद्रनील पेंड हे नेहमी वापरली पाहिजे। कमी पैशात चांगल्या क्वालिटीची पेंड आपल्याला मिळते आणि आपल्याला कुठलाही तोटा होत नाही। आम्ही गायीचा गोठा चालू केल्यापासून आणि या गायीच्या धंद्यातून जे आम्हाला उत्पन्न मिळते या उत्पन्नातून एक ट्रॅक्टर आम्ही घेतलेला आहे, नो हॉलंड, एक बुलोरा गाडी घेतलेली आहे। सर्व नवीन पिढीला दूध धंद्याबरोबर शेती हे करावी ही माझी नम्र विनंती सर्व तरुण पिढीला। धन्यवाद।